मित्रांनो, प्रेम, विश्वास आणि नातेसंबंध यात जगणं अतिशय गुंतागुंतीचं असतं. त्यातल्या प्रत्येक धाग्याला काळजीपूर्वक हाताळणं आवश्यक असतं. आजच्या कथेत आपण पाहणार आहोत की कसं एक साधं प्रेमाचं बंधन अचानक धोकादायक वळण घेतं आणि त्यामधील छोट्या-छोट्या चुकांमुळं संपूर्ण आयुष्य बदलून टाकतं. सौरभ आणि मधुराच्या प्रेमकथेच्या माध्यमातून ही कथा आपल्याला शिकवेल की विश्वासाच्या पायावरच प्रत्येक नातं टिकून राहतं आणि त्यांच्या दुर्लक्षामुळे कधी-कधी सर्वस्व विध्वंस होऊन जातो. ही कथा फक्त एक प्रेमकथा नसून आपल्या आयुष्यातील प्रत्येक क्षणांना महत्त्व देणारी आणि आपल्या जवळच्या लोकांशी योग्य संवाद साधण्याची प्रेरणा देते. चला तर मग या भावनिक प्रवासात आपल्याला घेऊन जातोय, जिथे स्वप्न, आशा आणि दुःख याचा रंग एकत्रित मिसळते. मित्रांनो, सौरभ आणि मधुरा यांचं लग्न गावात मोठ्या उत्साहानं झालं होतं. दोघी एकमेकांच्या आयुष्यात आनंद आणि स्वप्नांनी नवी सुरुवात घेण्यासाठी सज्ज झाले होते. सौरभ एक मेहनती शेतकरी, ज्याचं आयुष्य लहानपणापासूनच कठीण श्रम आणि संघर्षात घडलं गेलं होतं. मधुरा सुशिक्षित, मनमोहक आणि कष्टप्रवीण स्त्री, जिला गावात मान सन्मान होता. त्यांच्या लग्नानंतर घरात सगळं काही व्यवस्थित चालू होतं. गुलाबाचं झाड वाढल्यावर कसं त्याला फुलं लागतात, तसंच 2 वर्षात त्यांना एक सुंदर मुलगा विवेक प्राप्त झाला होता. दोघांनी मिळून शेतात कष्ट करून आपला संसार साधला. सकाळपासून संध्याकाळपर्यंत दोघं जण मेहनत घ्यायचीत. एकमेकांना, सहकुटुंबाला सांभाळायचीत. रात्री जेवल्यानंतर सगळ्यांमध्ये गप्पा हसणं, एकमेकांशी स्नेहानं बोलणं, हे सगळं तिथं व्हायचं. पण जसजसं दिवस पुढे गेले, मधुराच्या वागणुकीत थोडा बदल दिसू लागला. शेतात काम करताना मधुरा आणि गावातील एक तरुण रोहन यांच्या आता नाजूक ओळख होऊ लागली होती. रोहन त्यांच्या ऊर्जादायी व्यक्तिमत्व, तेजस्वी हास्य आणि कामातील कुशलता मधुराच्या मनात आकर्षित करू लागलं होतं. रोजच्या कामाच्या वेळेत त्यांच्यात छोटी-मोठी चर्चा, मदतीचे हात आणि प्रेमळ स्पर्श याचा आदान-प्रदान होऊ लागला होता. सुरुवातीला मधुराला स्वतःला गैरसोयीचं हे समजत होती आणि दुर्लक्ष करून देत होती. पण हळूहळू तिच्या मनात रोहनसाठी आलेला भावनांचा पल्लू उमलू लागला होता. एक दिवस शेतात काम करत असताना रोहनने मधुराला आपल्या आयुष्यातील काही स्वप्न सांगितली. त्याच्या शब्दात एक नवीन जग, व्यक्ती स्वातंत्र्य आणि प्रेमाचा खरा अर्थ होता. मधुरा त्यावेळी थोडी गुदगुलीत झाली. तिच्या मनात एक नवीन विचार जन्माला आला. कदाचित तिच्या आयुष्यातील आनंद पुन्हा नवं रूप धारण करणार होतं. सौरभ आपल्या कामात गुंतलेला असल्यामुळे त्याला घरातील सूक्ष्म बदलांकडे त्याची नजर फारशी पडली नव्हती. तो नेहमी मधुराला आनंदाने व प्रेमाने पाहायचा आणि तिच्या लहान-सहान अडचणी समजून घ्यायचा. पण रात्री झोपायच्या वेळेस मधुरा अचानक बदललेली त्याला दिसली. सौरभला तिच्या जवळ जाऊन आपुलकीची इच्छा वर शरीरसुखाची इच्छा असताना देखील ती नेहमीच त्याला दूर करायला चालू करते व स्वतः लांब व्हायला चालू होते आणि तिच्या डोळ्यात काहीतरी रहस्यदर्शक उदासीनता त्याला हळूहळू दिसायला चालू झाली होती. गावातल्या काही लोकांमध्ये सौरभ आणि मधुरा यांच्या संसाराबद्दल चर्चा सुरू झाली होती. काही जण म्हणू लागले होते की मधुरा कदाचित काहीतरी चुकीचे करत आहे, तर काही जण फक्त अफवा पसरवत होते. मधुराच्या शेतातील कामाच्या साथीदारांमध्ये रोहनसह आणखीन काही लोक होते. त्यांनी तिच्याशी शेतातच वेळ घालवायला चालू केले होतं आणि मोका मिळेल तेव्हा रोहनसोबत त्या शेतातच शरीरसुख प्रस्थापित करायला चालू केलं होतं. असंच काही दिवस गेल्यावर हळूहळू मधुरा आपल्या जुन्या संसारापासून दूर होत होत रोहनच्या प्रेमात हरवायला लागली होती. सर्व गोष्टी एक ठिकाणी पोचल्या जेव्हा एक थंड पहाटे मधुराने अचानकच घर सोडून जाण्याचा निर्णय घेतला. ती जाणार होती नवरा सौरभ आणि लहान मूल विवेक यांना मागे टाकून, तिच्या नव्या प्रेमाच्या शोधात. तिच्या या निर्णयाने गावात, कुटुंबात आणि सौरभच्या मनात खोल वेदना उमटणार होत्या. सौरभला सुरुवातीला त्याच्या पत्नीच्या वागण्यात काही बदल दिसले, पण त्याने
आपल्या प्रेमावर ठाम विश्वास ठेवला होता. एक दिवस त्याने स्वतः चौकशीसाठी मधुराशी शांतपणे बोलण्याचा प्रयत्न केला. पण मधुरा रोहनच्या गोड शब्दांनी आणि नवीन आयुष्याच्या स्वप्नांनी भरलेली दिसलं होतं. तिचं उत्तर थंडगार होतं. माझं मन आता रोहनकडे झुकलंय आणि माझं भविष्य त्याच्यासोबत आहे. मधुरानं शांतपणे सौरभला उत्तर दिलं. सौरभला समजलं की त्याची प्रेयसी आता मधुरा आता या जुन्या संसारात राहू शकणार नाही. गेला दिवस जेव्हा मधुराच्या अभावानं सौरभच्या मनात अंतर्मुख वेदना आणि शोक जागृत झाल्या. तो आपल्या मुलासाठी, आपल्या कुटुंबासाठी किती काही केलं होतं, पण त्या प्रेमाच्या बंधनात तो एकाकी पडून बसला. गावातील लोकांमध्ये अफवा पसरल्या. त्यामुळे सौरवच्या नातेवाईकांनी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंद केली आणि पोलिसांनी तक्रार घेण्यास सुरुवात केली. 5 दिवसांच्या शोधानंतर मधुरा आणि रोहनला पकडण्यात आलं. पोलीस ठाण्यात मधुराने आपल्या निर्णयाबद्दल आणि तिच्या नवीन प्रेमाबद्दल आणि जुन्या संसाराला निरोप देण्याच्या का दिली याच्या उघडकीस तिथं ती बोलू लागली. तिच्या या उघड बोलामुळे सौरभला अजूनच धक्का बसला, पण त्याच्या मनाला मोठा तडा गेला. पोलिसांच्या चौकशीत सौरभही उपस्थित होता. मधुराच्या शब्दांनी त्याच्या अंतःकरणाला तडा मारला आणि त्याच्या डोळ्यातील अश्रू थांबतच नव्हते. सौरभ बोलला की मी तुझ्यावर प्रेम करत होतो, पण माझ्या सर्व स्वप्नांना विसरून तू इतर कोणाच्या तरी नादी लागलीस. सौरभने थंड आवाजात सांगितलं. त्यावेळी त्याच्या मनात एक मोठी तुटलेली आशा आणि उदासीनताचा सागर तिथं उमटला होता. गावातल्या काही जुन्या मित्रांनी सौरभला आधार देण्याचा प्रयत्न केला, पण तो आतून खूपच विखुरला गेला होता. मधुराच्या निर्णयामुळे त्याच्या आयुष्यात आनंदाचा उजेड पूर्णपणे मुरडून गेला होता. त्याने आपल्या आयुष्याचा अखेरच्या क्षणी एक पत्र लिहिलं, ज्यात त्याच्या प्रेमाच्या, विश्वासाच्या आणि दुःखाच्या शब्दांची भर होती. प्रिय मधुरा, मी तुझ्यावर सर्वस्व प्रेम केलं, पण तू जे मार्ग निवडलंस त्यामुळे माझं आयुष्य आणि आपलं कुटुंब अधुरं राहिलं. माझ्या आयुष्यातील प्रत्येक क्षण तुला विसरता येणार नाही, पण आता माझ्या मनाला शांती हवी आहे. त्या पत्रासोबतच सौरभ एकटेच एका जुन्या बाभळीच्या झाडाखाली जाऊन बसतो. काही वेळ बसल्यावर त्याच झाडाखाली तो आपला शेवट करतो. त्याने स्वतःला त्या झाडावरच फास लावून घेतली. बराच वेळ सौरभ कुठे दिसत नसल्यामुळे त्याच्या घरातल्यांनी शोधाशोध सुरू केली. काही गावातील तरुणांनी त्याला त्या झाडाकडे जाताना पाहिलं होतं. त्यामुळे सगळ्यांचा धावा त्या झाडाकडे ओढला गेला. पण हे सगळेजण पोहोचण्याच्या आधीच तो शांततेत विलीन झाला होता. डॉक्टरांनी तपासून सांगितलं की त्याचं आयुष्य त्या एक क्षणातच संपुष्टात आलंय. त्याच्या पॅन्टमध्ये आढळलेल्या पत्राने आणि त्याच्या मृत्यूने गावात एक दीर्घच वेदना देऊन गेली होती. गावातील लोक आता विचार करत होते, प्रेम, विश्वास आणि नातेसंबंधांमध्ये कधीही फसवणूक होऊ नये. सौरभच्या आयुष्याची कथा एक धडा बनून राहिली, जिथे प्रेमाने आकाश अधूनमधून ढगाळले आणि नात्यांच्या आंतरजातीय संघर्षाने एक प्रलब्ध मन विरघळलं. या घटनेतून शिकणाऱ्यासारखा एक संदेश मिळतो. प्रत्येक नातं ही विश्वासावर आधारित असतं. जर आपण आपला विश्वास गमावला तर आयुष्याच्या वाटेवर संकट येतात आणि आपल्या स्वप्नांना धक्का बसतो. तसंच कोणत्याही वागणुकीत आपण आपल्या जवळच्या लोकांना विचार करावा, कारण प्रत्येक निर्णय काही ना काही परिणाम करतो. ही कथा आपल्याला सांगते की प्रेम आणि नातेसंबंध हे साखळीदार असतात. त्यातल्या प्रत्येक दुव्याला काळजीपूर्वक सांभाळणं आपलं काम आहे. आणि जर आपण त्यात लहानशी चूक ही केली तर आयुष्याच्या अखेरच्या क्षणात त्याचा भार अपार दुःखदायी ठरतो. मित्रांनो, ही कथा जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच खऱ्या गोष्टी ऐकण्यासाठी बेल आयकॉनला नक्की दाबा. धन्यवाद.